कुंभ राशी 31 ऑगस्टपर्यंत धक्कादायक बदल घडणार. श्री स्वामी समर्थ. थांबा, तुमचा जर कुंभ रास असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासमोरच आला आहे, तर हे अजिबात दुर्लक्ष करू नका. कुंभ राशींच्या मित्रांनो, येत्या 31 ऑक्टोबरपर्यंतच्या तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कारिक आणि धक्कादायक बदल घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. 20 ऑगस्टपासून बृहस्पती थेट नागदेवतेच्या आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार हा केवळ साधा ग्रह बदल नसून तुमच्या सर्व संकटांवर आणि आर्थिक चणचणीवर आणि नोकरीतील कटकटींवर मात करणारा थेट महादेवाचा मास्टर डोस आहे. पण सावध रहा, या काळात 5 सर्वात मोठे आणि चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यात घडणार आहे. पण जर तुम्ही ही एक लहानशी चूक केली तर हातात आलेल्या कोट्यावधींची सुवर्णकाळ क्षणात निसटून जाऊ शकते. व्हिडिओच्या शेवटी दिलेला तो एक सोपा उपाय आणि ती एक मोठी चूक कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आणि लक्ष देऊन नक्की पहा. कारण ज्या 5 घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहेत त्यापैकी 4थी आणि 5वी घटना ऐकून तुमचे अंगावरती शहारे उभे राहतील. चला तर मग जाणून घेऊया 31 ऑक्टोबरपर्यंत तुमचे संपूर्ण 5 भागातील खरी भविष्यवाणी. कुंभ राशींच्या जातकांनो, जर तुम्ही गेल्या काही महिन्यापासून नोकरीतील रोजच्या कटकटी, वरिष्ठांचा दबाव किंवा प्रमोशन अडकल्यामुळे प्रचंड मानसिक तणावात असाल तर आता थेट 21 ऑक्टोबरपासून वेळ बदलणार आहे. तुमच्या 6व्या भागात गुरुची झालेली ही विशेष हालचाल तुमच्या कर्मक्षेत्रातील सर्वात विषारी आणि नकारात्मक परिस्थितीत बाहेर फेकून देणार आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, कार्यालयात किंवा व्यवसायात तुमच्या विरुद्ध रचले जाणारे छुपे कटकारस्थान आता पूर्णपणे उघडे पडणार आहे. तुमच्या पाठीमागे त्रास देणारे शत्रू स्वतःहून शांत होतील आणि तुमची घसरलेली प्रतिष्ठा पूर्ण नव्याने निर्माण होईल. ज्या कामात इतके दिवस अडथळे येत होते तिथे आता नशिबाची भक्कम साथ मिळाल्यास सुरुवात होईल. कुंभ राशींच्या जातकांनो, जर तुम्ही दीर्घकाळापासून नवीन जॉब शोधत आहात, अनेक मुलाखती देऊनही योग्य उत्तर येत नसेल किंवा कॉल लेटर अडकले असेल तर या काळात थेट तुमच्या हातात हवी तशी ऑफर येण्याची दाट शक्यता आहे. 25 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबरच्या काळात तुमच्या पदाधिकार आणि मानसन्मानात असा मोठा चमत्कार बदल घडेल चमत्कारिक बदल घडेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. कुंभ राशींच्या जातकांनो, आता पैशांच्या बाबतीत अत्यंत सावध आणि उत्सुक राहा, कारण हा बदल तुमच्या बँकेतील शिल्लक पूर्णपणे बदलून टाकणारा ठरणार आहे. आश्लेषा नक्षत्राचे स्वामी थेट नागदेवता असल्यामुळे तुमच्या अष्टम भावातील गुप्त धनाचा आणि जुन्या गुंतवणुकीचा दरवाजा उघडणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून बाजारात किंवा नातेवाईकांकडे अडकलेले पैसे या काळात अचानक परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. कुंभ राशींच्या जातकांनो, गुरुची थेट दृष्टी तुमच्या दुसऱ्या म्हणजे वाणीच्या भावावर पडत आहे. त्यामुळे फक्त नवीन मार्गाने पैसे येणार नाहीत, तर आलेल्या पैशांची उत्तम बचत कशी करायची याचे योग्य मार्गदर्शन तुम्हाला लाभले पाहिजे. जर तुमचे कोर्ट कचेरीचे काही प्रकरण किंवा वडिलोपार्जित संपत्तीचे वाद अडकले असतील तर अचानक तुमच्या बाजूने मोठा आर्थिक निकाल लागून मोठं धनलाभ होण्याची दाट शक्यता निर्माण होते. कुंभ राशींच्या जातकांनो, नागदेवता स्वतः तुमच्या या खजिन्याची आणि संपत्तीची सुरक्षा करत असल्यामुळे या काळात झालेली आर्थिक प्रगती दीर्घकाळ टिकून राहील. परंतु इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हा आलेला पैसा कोणत्याही बोलत्या पाणबळीकडून किंवा चुकीच्या ठिकाणी घाई गडबडीत गुंतवू नका. योग्य नियोजनाने पावले उचलल्यास 31 ऑक्टोबरपर्यंत तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मजबूत झालेली दिसेल. कुंभ राशीच्या जातकांनो, परदेशाशी संबंधित कामांमध्ये आणि आर्थिक व्यवहारांमध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला त्याचा प्रभाव पडत असल्यामुळे जर तुमचे पासपोर्ट, व्हिसा किंवा परदेशात जाण्याचे काम दीर्घकाळापासून रखडले असेल तर ते चुटकीसरशी मार्गी लागेल. परदेशी कंपन्यांसोबत व्यापार करणाऱ्यांना किंवा इम्पॉर्टंटच्या क्षेत्रात असणाऱ्यांना या काळात अचानक मोठा आर्थिक नफा मिळवून प्रगतीचे नवे दरवाजे उघडतील. कुंभ राशींच्या जातकांनो, या काळात आरोग्याच्या बाबतीत मात्र काही विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. या बदलांमुळे किंवा निष्काळजीपणामुळे पोट, छाती तसेच हाडांशी संबंधित लहान मोठे त्रास उद्भवू शकतात. कुंभ राशीतील कुटुंबातील वृद्ध व्यक्तींनी आणि महिलांनी विशेषतः आपल्यावर आणि औषधांवर वेळेत लक्ष दिले पाहिजे. दैनंदिन धावपळीत शरीराला पुरेसा असा आराम दिला नाही तर जुने आजार पुन्हा डोक्यावर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिलांनो, या दिवसात मानसिक ताणतणाव आणि तुमची चिंता करणे पूर्णपणे टाळावे, कारण याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि दैनंदिन ऊर्जेवर होऊ शकतो. घरात लहान मोठ्या आरोग्याच्या समस्या आल्या तरी महादेवाची आणि नागदेवतेची उपासना तुम्हाला या संकटातून सुरक्षित बाहेर काढेल. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे, योग्य ती काळजी घेणे आणि नको तिथे होणारा उधळपट्टीचा खर्च थांबवून आरोग्यावर लक्ष केंद्रित केल्यास हा काळ तुमच्यासाठी निश्चितच सुखद ठरेल. कुंभ राशींच्या जातकांनो, हा काळ केवळ भौतिक प्रगतीचा नसून
तुमच्या अंतरात्म्याला जागृत करणारे आणि भावनिकदृष्ट्या तुम्हाला परिपक्व बनवणारा ठरेल. गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात सुरू असलेला अस्वस्थता की एकाकीपणाची भावना किंवा भविष्याची गूढ भीती आता हळूहळू शांत होईल. बुद्धीचा कारक बुध आणि ज्ञानाचा कारक गुरु यांचा हा अद्भुत मिलाप तुमच्या भावनांना एक नवी दिशा देईल, ज्यामुळे तुम्ही भूतकाळातील कटू आठवणी विसरून पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जाल. कुंभ राशीच्या जातकांनो, या गोचरादरम्यान तुम्हाला काही विशेष आध्यात्मिक संकेत मिळण्यास सुरुवात होईल. स्वप्नात वारंवार नागदेवता, शिवलिंग, मंदिर किंवा वाहते पाणी दिसले तर ही महादेवाची आणि निसर्गाची कृपा तुमच्यावर असल्याचे स्पष्ट संकेत आहे. त्याचबरोबर तुमच्या इष्टदेवतेचा जप करताना मन एकाग्र होणे किंवा अचानक पूजा अर्चा आणि धार्मिक कार्यात रुची वाटणे हे देखील दर्शवते की तुमचे प्रारब्ध बदलत असून अदृश्य शक्ती तुम्हाला योग्य मार्गावर नेत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या कठीण प्रसंगात काय करावे हे सुचणार नाही, तेव्हा तुमच्या मनातून येणारा पहिला विचार अत्यंत अचूक ठरेल, जो तुम्हाला संकटांपासून वाचवेल. या काळात मिळालेल्या आध्यात्मिक ऊर्जेमुळे तुमची निर्णय क्षमता कमालीची तीव्र होईल आणि तुम्ही घेतलेला प्रत्येक भावनिक व आध्यात्मिक निर्णय तुम्हाला आत्मशांती आणि आयुष्यात मोठे यश मिळवून देईल. कुंभ राशीच्या जातकांनो, 31 ऑक्टोबर हा काळ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण काळ आहे. नागदेवतेच्या नक्षत्रात गुरुचा हा प्रवेश आणि थेट महादेवाची तुमच्यावर असणारी थेट कृपा यामुळे तुमच्या मनातील सर्व विघ्न दूर होणार आहेत. फक्त गरज आहे ती म्हणजे मनातील नकारात्मकता काढून टाकून पूर्ण श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने आपले कार्य चालू ठेवण्याची. कुंभ राशीच्या जातकांना या गोचराचा आणि शुभ योगाचा 100% सकारात्मक लाभ मिळवण्यासाठी 2 अतिशय सोपे आणि अचूक उपाय नक्की करा. पहिला उपाय म्हणजे बुधवारी हिरव्या दुर्वाला पिवळ्या हळदीचा लेप लावून भगवान गणपतीला अर्पण करा. आणि दुसरा उपाय म्हणजे सोमवारी शिवमंदिरात जाऊन तांब्याचा किंवा चांदीचा छोटा नाग महादेवाला अर्पण करून जलाभिषेक करा. यामुळे नशिबातील सर्व दुःखाचे रूपांतर सुखात होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या डोक्यावरील संकटाची सावट दूर होण्यासाठी आणि महादेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहण्यासाठी कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.